नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि तातडीची बातमी. पी एम किसान सन्मान निधी योजनेचा पुढील 23वा हप्ता मिळवण्यासाठी आणि अडकलेले जुने हप्ते खात्यात जमा होण्यासाठी ई-के-वाय-सी पूर्ण करणे बंधनकारक आहे. ही के-वाय-सी तुमच्या मोबाईलवरून घरी बसल्या कशी करायची याची संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करू. सर्वप्रथम मित्रांनो, आपल्याला आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोअर वरून पी एम किसान आणि आधार फेस आर डी हे दोन्ही ॲप्स डाउनलोड करून घ्यायचे आहे. पी एम किसान हे ॲप डाउनलोड करून झाल्यानंतर आपल्याला त्यांना परमिशन द्यायची आहे. परमिशन देऊन झाल्यानंतर आपल्यासमोर पी एम किसान सन्मान निधी हे ॲप्स ओपन होईल. पी एम किसान ॲपमध्ये आपल्याला आता आपली भाषा निवडून घ्यायची आहे. भाषा निवडून झाल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आपल्यासमोर लॉग इन नावाचं नवीन ऑप्शन ओपन होईल. त्यामध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन ID किंवा आधार नंबर या दोन ऑप्शनपैकी एक ऑप्शन निवडून घ्यायचा आहे. मी माझा आधार नंबर माझ्या लक्षात असल्यामुळे मी सर्वात आधी आधार नंबर येथे टाकून घेत आहे. आधार नंबर टाकून झाल्यानंतर कन्सेस्ट फॉर्म या बटनावर क्लिक केल्यानंतर स्कॅन फेस करावे. स्कॅन फेस या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर सदर लाभार्थ्याचे फेस ID या ॲपद्वारे आपल्याला सत्यापन करावयाचे आहे. सत्यापन पूर्ण झाल्यानंतर मित्रांनो, आपल्याला ई-के-वाय-सी सक्सेसफुल असा SMS प्राप्त होईल. जर लाभार्थ्याची आधीच के-वाय-सी झाली असेल तर आपल्याला ई-के-वाय-सी ऑलरेडी डन असा SMS प्राप्त होईल. ई-के-वाय-सी पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या लाभार्थ्याची जर आपल्याला ई-के-वाय-सी करायची असेल तर आपण ई-के-वाय-सी फॉर अदर बेनिफिशरी या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल. ई-के-वाय-सी अदर बेनिफिशरीज या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इतरही लाभार्थ्याची ई-के-वाय-सी आपण या ॲप्सद्वारे करू शकतो. त्यानंतर मित्रांनो, सदर लाभार्थ्यास किती हप्ते आजपर्यंत प्राप्त झाले हे सुद्धा आपण पी एम किसान या ॲप्सवरून पाहू शकतो. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पी एम किसान या ॲपद्वारे स्वतःची तसेच इतर लाभार्थ्याची ई-के-वाय-सी कशी करावी याची संपूर्ण माहिती बघितलेली आहे. व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.